नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत तोरणं खाण्यासाठी मित्रांनो. तर एका तोरणीच्या ठिकाणीच मी आलो आहे आणि तोरणीचं झाड आहे म्हणजे त्या ठिकाणी आपण आलो आहोत. हे पहा, तुम्हाला दिसत असेल चांगल्या प्रकारे. तर तोरणं आता एक एक पडलेलं आहेत म्हणजे पिकलेले आहेत. तर ते आपण आता एकत्र करूया. त्याच्यानंतर एका झाडाखाली मस्त जाऊन बसून खाणार आहोत. तर तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो किती तोरणं लागलेले आहेत. काही ते सगळं काही तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवायचं आहे. तर चला आपण पाहूया. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण एक पान आणायला जाऊ. तर हे पहा, पान आणण्यासाठी आपण जाऊया मित्रांनो. तर हे पहा, पळसाचं पान आहे ते आपण एक घेऊया. जास्त तोरणं नसतीलच, पण थोडेफार तुम्हाला मी दाखवतो खुडून. तर चला आता ह्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. तर हे पहा, तोरणीचं झाड आहे. तोरणीचा वेल मोठा आहे. तर पाहूया आपण. आणि ह्या साईडला पाहिलं तर हे पहा, एकदम कसं नेचर दिसतंय. दुपारची वेळ आहे. तर हे पहा मित्रांनो, ह्या ठिकाणी हे पहा, तोरणं पिकलेले आहेत एक एक. तर ते आपल्याला खायचे आहेत म्हणजे आता ते आपण खुडणार आहोत मित्रांनो. तर हे पहा, आज स्टँड पण आणलेला नाही, त्याच्यामुळं आता आपण हे पहिल्यांदा एकत्र खुडणार आहोत. मी खुडतो तोपर्यंत तुम्हाला मी नंतर ब्लॉग कसा होतो ते दाखवतो. तर मित्रांनो, आपल्याला हे पहा, एवढे जे आहेत तोरणं ते भेटलेले आहेत. आणि हे पहा, आता मी थोडेफार खातो पण, आणि हे बाकीचे आहेत ते मी घरी मुलाबाळांना नेतो मित्रांनो. कारण एवढे आहेत, पण मग ते एक आमच्या गावाकडचा रानमेवाच आहे. त्याच्यामुळं लहानल्या पोरांनी खाल्लं ते केव्हाही चांगलं असतं. त्यांचं मन पण खुश होतं मित्रांनो. त्याच्यामुळं हे आपले घरी नेऊया मित्रांनो. हे पहा, एवढे तोरणं आहेत एवढे. आणि हे तुम्हाला दिसत असतील. दर दिवशी आमच्याकडचे लोक येतात आणि तोरणं खातात. तर पण आज मी पहिला आलो, त्याच्यामुळं मला एवढे तोरणं भेटले. तर मित्रांनो, आता हे आपण घरी नेऊया. लहान लहान मुलं आहेत, ते खातील मस्त आणि मजेत राहतील. तर कसा वाटला छोटासा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.